नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या मेट्रो नाईटमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. सुनावणी आधीच सरकारी वकिलाची कराड विरोधात केस लढण्यास मनाई आहे. वैयक्तिक कारणास्तव दुसरा वकील नेमावा असं सरकारी वकिलाचं पत्र पाहायला मिळतंय. तर थोड्याच वेळात केस न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे. मात्र सुनावणीपूर्वीच आता सरकारी वकिलानं कराड विरोधात केस लढण्यास नकार दिलाय. वैयक्तिक कारणासाठी दुसरा वकील नेमावा असं पत्रच या सरकारी वकिलानं दिलंय. तर केसमध्ये वाल्मिक कराडला आणण्यात आलेला आहे. त्याची वैद्यकीय चाचणी देखील पूर्ण करण्यात आली आहे आणि सध्या वाल्मिक कराड हा केज पोलीस ठाण्यामध्ये आहे. थोड्याच वेळात केज कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे. मात्र तत्पूर्वी ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. तर वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी आता पूर्ण झालेली आहे. त्याला पुन्हा एकदा केजच्या पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे. पोलीस स्टेशनमधून वाल्मिकला कोर्टात हजर केलं जाणार आहे. तर खंडणी प्रकरणामध्ये थोड्याच वेळात कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे. कराडचे वकील हरिभाऊ गुठे हे कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत. तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे वाल्मिक कराडला आता केज पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे. त्याची वैद्यकीय चाचणी देखील पूर्ण झालेली आहे. तर दुसरीकडे पोलीस ठाण्यामधून वाल्मिक कराडला आता केज कोर्टामध्ये घेऊन जाण्यात येणार आहे. तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे केजच्या पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे केज कोर्टासमोरची ही दृश्य. तर ही काही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. खंडणी प्रकरणामध्ये आता थोड्याच वेळात केज कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे. तत्पूर्वी वाल्मिक कराडला केजच्या पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलाय. तर केज पोलीस ठाण्यामधील ही काही दृश्य आपण पाहतोय. दुसरीकडे आपण पाहतोय की केज कोर्ट परिसरामध्ये तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडे. दत्ता, गेल्या अर्धा तासापासून वाल्मिक कराड हा केजच्या पोलीस ठाण्यामध्ये आहे. इकडे प्रतीक्षा आहे ती कोर्टामध्ये त्याला कधी हजर करणार? नक्कीच सागर, केज पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड यांना आणण्यात आलेला आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये केजच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी ही सगळी जी हालचाल आहे, पोलिसांची जी हालचाल दिसते ती ही सगळी हालचाल वाल्मिक कराड यांना केज न्यायालयामध्ये हजर करण्याची ही सगळी हालचाल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. वाल्मिक कराड यांची जी काही कागदोपत्री कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची होती ते प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. वाल्मिक कराड यांच्या बाजूने सुद्धा दोन व्यक्तींना साक्षीदार म्हणून सह्या करायच्या होत्या. त्या व्यक्तींना सुद्धा बोलवून त्यांच्या सुद्धा सह्या घेण्यात आलेल्या आहेत आणि आता जवळपास ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होत आलेली आहे. अगदी काही क्षणांमध्ये वाल्मिक कराड यांना अगदी पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या केज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या या संपूर्ण केसवरती जी आहे ती आज सुनावणी होणार आहे. आज खास करून वाल्मिक कराडांना जामीन द्यायचा की कोठडी द्यायची या अनुषंगाने जी आहे ती सुनावणी होणार आहे. त्या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या वकिलाकडून जामीन देण्यात यावा अशा स्वरूपाची मागणी केली जाते. तर आता जी माहिती समोर आलेली आहे की जे सरकारी वकील आहेत जिल्हा न्यायालयातले त्यांनी आपल्या ठिकाणी दुसरा वकील नेमावा अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती पत्र लिहून न्यायालयाला केली असल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे. त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा एक वेगळा पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे. मात्र अगदी काही क्षणांमध्ये या ठिकाणी पोलिसांकडून वाल्मिक कराड यांना जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. पोलिसांकडून सुद्धा वाल्मिक कराड यांच्या रिमांडची खास करून पोलीस कस्टडीची मागणी केली जाणार आहे. पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर यापूर्वीचे जे काही अटक आरोपी आहेत ते अटक आरोपी त्याचबरोबर वाल्मिक कराड जी काही गुन्हा घडलेला आहे आणि ज्या काही घटना घडामोडी घडलेल्या आहेत त्या अनुषंगाला वाल्मिक कराड यांची कसून चौकशी केली जाऊ शकते. त्यानंतर 6 तारखेपर्यंत कदाचित प्राथमिक अंदाज असा आहे की 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळू शकते. कारण यापूर्वीचे जे अटक आरोपी आहेत त्यांना 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यांना सुद्धा 6 तारखेला न्यायालयामध्ये हजर केलं जावं लागणार आहे. त्यामुळे कदाचित पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांना 6 तारखेपर्यंत न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं आणि त्यानंतर पुन्हा पुढची जी पोलीस कोठडीची मागणी असेल किंवा न्यायालयीन कोठडीची मागणी असेल ती मागणी केली जाऊ शकते. मात्र आज जर आपण या ठिकाणी बघितलं तर अवघ्या काही वेळामध्ये वाल्मिक कराड यांना जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी पावसकर हे जे न्यायालय आहे त्या पावसकर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. त्यामुळे न्यायाधीश या संपूर्ण केसवरती काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या ठिकाणी हालचाल जी आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अगदी काही क्षणांमध्ये वाल्मिक कराड यांना आता बाहेर आणलं जाऊ शकतं. त्यांना बाहेर आणण्याची सुद्धा शक्यता जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. खरं तर वाल्मिक कराड यांचं हे जे संपूर्ण प्रकरण होतं ते संपूर्ण राज्यभर गाजलं
गाजलं होतं, विधानसभेतही गाजलं होतं आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे प्रकरण गाजल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं होतं. मस्साजोग परिसरामध्ये तिथल्या ज्या माळरान पठार आहे त्या पठारावरती पवनचक्क्या उभारण्याचं काम जे आहे ते आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून करण्यात येत होतं आणि त्या ठिकाणी काम करायचं असेल तर 2 कोटी रुपयाची खंडणी द्यावी लागेल अशा स्वरूपाची तक्रार सुनील शिंदे नावाचे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जे मॅनेजर होते त्यांनी ही तक्रार दिली होती, ज्यामध्ये तक्रारीमध्ये वाल्मिक कराड यांचं सुद्धा नाव घेण्यात आलं होतं. त्याचबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांच्या मोबाईलवरून त्यांना फोन आल्याचा सुद्धा त्यांनी दावा केला होता आणि त्यानंतर केज पोलीस ठाण्यामध्ये ही जी आहे ते खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर साधारणपणे 17 तारखेपासून आजपर्यंत वाल्मिक कराड जे आहे ते फरार होते. फरार ते झाल्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांनी आज सकाळी CID न्यायालयामध्ये पुणे CID कार्यालयामध्ये जे आहे तर त्यांनी त्या ठिकाणी सरेंडर केलं होतं. सरेंडर केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी त्यांना केज पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सगळा बंदोबस्त सुद्धा जो आहे तो लावण्यात आलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही जी या ठिकाणी हालचाल जी आहे ती सुरू झालेली आहे. वाल्मिक कराड यांना न्यायालयामध्ये नेण्याची हालचाल सगळी सुरू झालेली आहे. या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या सज्ज करण्यात आलेल्या आहेत. पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे. केजचा जो प्रमुख रस्ता होता आंबेजोगाई ते या ठिकाणी आपण जर बघितलं तर मस्साजोग मांजरसुंबा जाणारा तो रस्ता सुद्धा काही वेळाकरता जे आहे ते या ठिकाणी बंद करण्यात आल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अगदी केज पोलीस स्टेशन जे आहे केज पोलीस स्टेशनच्या समोरच जिल्हा न्यायालय सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी अगदी काही क्षणांमध्ये ह्या सगळ्या गाड्या पोहोचतील आणि त्या ठिकाणी सुनावणीला सुरुवात होईल.